श्री स्वामी समर्थ। तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मग आपला आजचा नवीन व्हिडिओ सुरू करूयात। उन्हाळा आला की सगळ्यांना आठवतं ते म्हणजे आंबे आणि कैऱ्या, चटकदार कैऱ्या। मग घरात लगबग सुरू होते ती म्हणजे कैऱ्यांचे वेगवेगळे पदार्थ बनवण्याची। तिखट लोणचं, छुंदा, खानदेशी गोड लोणचं, झटपट लोणचं, कैरीची चटणी, कैरीची डाळ आणि त्यासोबत लागणारं असं कैरीचं पन्ह। येस, आज आपण बघणार आहोत चविष्ट असं कैरीचं पन्ह। चला तर मग आपल्याला पन्हासाठी लागणार आहेत त्या म्हणजे कैऱ्या। कैऱ्या घेताना नेहमी कडक अशा बघूनच घ्या, फार मऊ किंवा पिकलेल्या कैऱ्या नको। नंतर लागणार आहेत गूळ। गुळामध्ये खूप आपल्याला मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात त्याच्यामध्ये, ते आपल्या आरोग्यासाठी खूप उत्तम असतो। पण जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही साखरही घेऊ शकतात। आणि त्यानंतर तिसरा इन्ग्रेडियंट म्हणजे वेलची पूड। वेलची पूड ही लागतेच। फक्त 3 सोप्या इन्ग्रेडियंट्सनी आपला ही रेसिपी बनते। खूप सोपी आहे आणि खूप चविष्ट आहे। उन्हाळ्यात एकदम आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी फार उपयुक्त अशी आहे। आता हे कैऱ्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। कैरीच्या तोंडावर एक चीक असतो, तो चीक हानिकारक असतो, त्याच्यामुळे घेताना चांगले स्वच्छ धुवून अशा कैऱ्या घ्यायच्या आहेत आणि आपल्याला त्या कुकरला 2 किंवा 3 शिट्ट्या लावून उकडायच्या आहेत। 2-3 शिट्ट्यामध्ये छान मऊसर कैरी उकडली जाते। एकदम व्यवस्थित तिला उकडून घ्यायची। आता कैऱ्या अशा उकडून घेतल्यावर थंड करून घ्यायच्या आहेत आणि थंड झाल्यानंतर त्याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे। व्यवस्थित हाताने गर काढा, जेणेकरून त्यातला प्रत्येक सालीमधला सुद्धा गर आपण व्यवस्थित काढू शकतो। व्यवस्थित त्यातनं आपण सगळं त्या कोळीमधनं सुद्धा आपण जो गर तिथे चिटकलेला आहे तो सगळा गर आपण काढून घेऊयात। कैरीचा गर तुम्ही हाताने काढा, जेणेकरून त्या कोळीला काहीच गर राहणार नाही। सगळा गर आपला व्यवस्थित काढला जाईल, काही वाया जाणार नाही। जसं आपण आंब्याचा रस काढतो ना, कसं आपण रस काढताना कोळ व्यवस्थित स्वच्छ हाताने करून घेतो आपण, तसं आपण ही कोळ आता सुद्धा उकडलेली जी कैरीची कोळ आहे ही आपण हाताने त्याचं स्वच्छ गर काढून घेऊयात व्यवस्थित। बघा किती कोरडी दिसते ही कैरी आपल्याला। अशीच कैरी हाताने आपण केल्याने होते। असंच आपण सगळ्या कैरींचा गर काढून घेऊयात आणि व्यवस्थित आपण त्याचा लगदा तयार करूयात। आता आपण या कैरीच्या लगद्यामध्ये आपण गूळ मिक्स करून घेणार आहोत। जो आपण कैरीचा पूर्ण गर बाजूला केलेला आहे व्यवस्थित, त्यात आपण गूळ आपल्याला जितका लागतो, आपल्या कैरीच्या किती आपली कैरी आंबट आहे, किती क्वांटिटीमध्ये आपण कैरी घेतली आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला आता गूळ व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। गूळ घेताना शक्यतो बारीक चिरून घ्या, जेणेकरून तो पटकन मिक्स होईल। आणि मिक्स करताना तुम्ही शक्यतो हाताचा वापर जर केलात ना तर तो व्यवस्थित एकजीव होण्यास नक्की मदत होईल। तुम्ही व्यवस्थित तो फोडून असा त्या कैरीमध्ये घाला आणि त्या कैरीला तुम्ही हातानेच कुस्करून एकजीव करण्याचा प्रयत्न करा।
तुम्हाला लागेल तेवढा तुम्ही तो गूळ घेऊ शकतात. मला वाटतं तो इतका गूळ ह्या आता कैरीच्या आपल्या गरासाठी योग्य आहे. हा आपण आता इतका गूळ घेऊयात. आता गूळ पूर्ण हाताने फोडून घ्यायचा आहे आणि गरामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. जितकं तुम्ही जास्त त्याला कालवून असं घ्याल, एकजीव कराल, तितका तो पटकन तयार होईल. आणि हे झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक सोपी पद्धत अशी आहे की तुम्ही स्ट्रेनर घ्या आणि स्ट्रेनरमध्ये हे तुम्ही गूळ आणि कैरीचा गर हे जे तुम्ही मिश्रण तयार केलं आहे ते स्ट्रेनरमधनं तुम्ही गाळून घ्या. ते केलं की तुमचा पूर्ण छान मऊसूत लगदा खाली तयार होईल आणि तुमचं कैरीचं पन्हं तयार आहे. आणि दुसरी पद्धत म्हणजे अशी आहे की आजकाल मुलींना म्हणा किंवा काही बायकांनासुद्धा असं हाताने हे केलेलं आवडत नाही किंवा खूप या गोष्टी जमत नाहीत. त्यांच्यासाठी अजून एक पद्धत आहे, ती म्हणजे हा कैरीचा गर घ्यायचा, बारीक किसलेला गूळ घ्यायचा आणि त्याच्यामध्ये वेलची पूड घालून हे सगळं मिश्रण मिक्सरमधनं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, बारीक करून घ्यायचं, जेणेकरून आपण आपला पटकन हा पन्ह्याचा काय म्हणता येईल त्याला, पन्ह्याचा एक कॉन्सन्ट्रेट आपण तयार करू शकतो. तर आपण आता कैरीचं पन्हं हे मिक्सरमधून करूयात, जेणेकरून सगळ्यांना सोयीचं असं होईल आणि त्यांना आवडीनं ते करतील. चला तर मग आपण कैरीचं पन्हं मिक्सरमधनं करून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा आपण घटक घातलाच नाही आहे आणि ते म्हणजे आहे वेलची पूड. व्यवस्थित वेलची पूड आपण त्याच्यात घालायची आहे, जेणेकरून छान चव येते. जी आपण आता हे कैरीचा गर, गूळ आणि जे आपण वेलची पूड घालून हे जे मिश्रण तयार केलेलं आहे ते आपण एकदा स्ट्रेनरमधनं काढून घेऊयात, या फिर आपण ते मिक्सरच्या भांड्यातनं आपण छान एकजीव त्याचा घट्ट मिश्रण तयार करून घेऊ. आता आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे ते आता आपण या भांड्यामध्ये पुन्हा एकत्र करूयात. व्यवस्थित ते त्या भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचं आहे. बघा किती छान एकजीव झालेला आहे हा गर. ही सोपी पद्धत झाली. आजकालच्या मुलींना आवडत नाही हा फार कुटाणा करण्यासाठी, त्यांच्यासाठी अगदी ही सोपी पद्धत आहे. ह्यामुळे त्या आवडीनं ह्या गोष्टी करायला बघतील. पण मात्र आता एकदा आपण ह्याच्यातनं जेव्हा गर बाजूला काढतो मिक्सरच्या भांड्यातून, तर त्याच्यातून आपण पुन्हा पाणी हे टाकून घ्यायचं. जेव्हा आपण पन्हं करू, पन्ह्यामध्ये आपण जेव्हा पाणी मिक्स करू ते या भांड्यातनं सगळं स्वच्छ पाणी टाकून सगळं भांडं स्वच्छ करून ते विसळून त्या पन्ह्यामध्ये घालायचं आहे, जेणेकरून काहीही वाया जाणार नाही. आता आपण पन्हं कसं बनवायचं, त्याचा ग्लास कसा रेडी करायचा ते बघूयात. पहिले आपण साधं आपलं पारंपरिक पन्हं कसं बनवणार आहोत ते बघूयात. चला, एका ग्लासमध्ये आपल्याला त्यात पन्हं हे जे आपण घट्ट मिश्रण तयार केलेलं आहे ते आपण घेणार आहोत. थोडं आपल्या अंदाजाने 1 चमचा 2 चमचा, जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने 1 चमचा 2 चमचा आपल्या पद्धतीप्रमाणे जितका ग्लासची क्वांटिटी आहे तेवढं त्यात हा पन्ह्याचा गर घ्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये आपण बर्फाचा खडा घालणार आहोत. त्यापूर्वी आपण बघूयात की आपल्याला सगळ्या गोष्टी जे आपण त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत वाट्यांमध्ये ते सगळ्यांना लागणार आहे. साधा पन्हं आपण जे करणार आहोत पारंपरिक, त्याला फक्त बर्फाचा खडा घालायचा आहे आणि पाणी तुम्ही माठातलं घ्या किंवा फ्रीजमधलं घ्या. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते पाणी घाला आणि बस आपलं पन्हं तयार आहे. कोणीही आपल्याकडे पटकन आलं तर आपण त्यांना झटपट हे असं आपलं पन्हं तयार करून देऊ शकतो. फक्त आपल्याकडे हा असा पन्ह्याचा जो गर आहे जो तो रेडी असला पाहिजे. तर आपण लगेच कुठल्याही पाहुणा असेल, कोणीही आलं असेल किंवा स्वतःला पिण्यासाठी आपण हे लवकर तयार होणारं असं हे पेय करू शकतो. थोडं मला याच्यामध्ये कमी वाटतं आहे गर, आपण थोडं आणखीन घालूयात. जरा त्याच्यामध्ये कमी वाटतो आहे. आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून तो गर, पाणी हे सगळं मिश्रण एकजीव होईल आणि त्याचं खूप छान असं कैरीचं पन्हं तयार होईल. थंडगार असं कैरीचं पन्हं पिण्यासाठी तयार आहे. चला, आता आपण बघूयात दुसरं पन्ह्याचा प्रकार. लागणार सगळं आपल्याला हेच साहित्य आहे,
पण आपण आजकाल मुलं हे पारंपरिक गोष्टी खाण्यासाठी, पारंपरिक पदार्थ खाण्यासाठी कंटाळा करतात. तर आपण त्यांना अशा काही फॅन्सी पद्धतीनं काही गोष्टी आपण करून देऊ शकतो. आपल्याला लागणार आहे मीठ, जिरेपूड, थोडं लाल तिखट, काळं मीठ, पुदिन्याची पानं, सजावटीकरता कैरीची फोडी आणि बर्फ आणि थोडीशी वेलची पूड. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहे. चला तर मग आता आपण मिश्रण तयार करूयात. त्यात थोडं आपल्याला पहिले साधं मीठ घ्यायचं आहे. एका पसरट प्लेटमध्ये आपण साधं मीठ असं पसरवून घेऊयात. त्याच्यावर आपण आता थोडंसं काळं मीठ, त्याला पांढरं मीठसुद्धा म्हणतात, ते घेऊयात. थोडं लाल तिखट त्याच्यावर पसरवून घेऊ आपण. जिऱ्याची पूड ती घालूयात, ती पसरवून घेऊ व्यवस्थित. हे सगळं मिश्रण तयार झालं की आता आपण काचेचा ग्लास घ्यायचा आहे. ही जी कड आहे काचेच्या ग्लासाची, ती आपल्याला आता ओली करून घ्यायची आहे. ही आपण आता ओली करून जी घेतलेली कड आहे ती आता ह्या प्लेटमध्ये उलटी करायची आहे. काचेचा ग्लास उलटा करायचा आहे आणि आपण ह्या कडांना सगळं व्यवस्थित ते मिश्रण आपण लावून घेऊ. जेणेकरून आपण जेव्हा ते पन्ह पिऊ तेव्हा आपण कैरीची फोड जसं आपण तिखट मीठ लावून खातो ना, बरोबर तुम्हाला तीच चव येईल. मुलंसुद्धा ॲट्रॅक्ट होतात ह्या गोष्टींकडे आणि ती पटकन त्यांना ती गोष्ट त्यांच्या पचनी पडते. त्यांना आपण कितीही सांगितलं तरी त्यांना काही गोष्टी पटत नाहीत. पण तीच गोष्ट आपण जर का फॅन्सी पद्धतीने करून दिली तर त्यांना ती नक्की आवडते आणि ते आवर्जून पुन्हा मागतात. चला आता आपण ह्याच्यामध्ये आपण आपला गर पुन्हा घालूयात. जितका आपल्याला गरजेचं आहे तितका. त्या गर घातल्यावर त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत थोडंसं जिरेची पूड घालायची आपल्याला. आपल्या ग्लासच्या साईजप्रमाणे, क्वांटिटीप्रमाणे आपल्याला सगळं साहित्य घालायचं आहे. थोडं काळं मीठ घालायचं आहे. त्यानंतर थोडंसं साधं मीठ घालवणार आहोत आपण आता. थोडी वेलची पावडर घालायची आहे. त्यात 2 बर्फाचे खडे घालूयात. पुदिन्याची पानं हातानेच घ्यायची आहेत आणि खोडायची हातानेच आपल्या, आणि ती हातानेच तोडून व्यवस्थित त्याच्यामध्ये आपण आता घालणार आहोत. तुम्ही करून बघा, खूप छान चव येते त्याची. याच्यामध्ये आता पुदिन्याची आपण पानं घातली आहेत. आता आपण याच्यामध्ये माठातलं अथवा फ्रीजमधलं चिल्ड वॉटर घालणार आहोत. तुमच्या मर्जीनुसार, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घालू शकता. आणि व्यवस्थित चमच्याने सगळं ढवळून घ्यायचं आहे मिश्रण. तुम्हाला जर वाटलं की आपल्याला गर कमी वाटतोय, थोडं पांचट वगैरे वाटतं आहे, तुम्ही अजून त्यात गर घालू शकता. आणि हे आपलं मिश्रण व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं. त्याला छान चटकदारपणा येतो ह्या सगळ्या मसाल्यांमुळे. आणि आता आपण सजावट करण्यासाठी वरून पुन्हा एक बर्फाचा खडा घालणार आहोत. त्याच्यामध्ये आता ही कैरीची आपण जी फोड चिरून ठेवलेली आहे, ती मी चिरून ठेवलेली फोड आता त्या ग्लासच्या कडेला अशी व्यवस्थित अडकवणार आहे. त्यात आता हे पुदिन्याचं पान, तेही आपण छान सजावटीकरता वापरूयात. छान पद्धतीनं अरेंज केलं की म्हणतात ना, तुमच्या डोळ्यांना आवडलं ना की तुम्हाला ती गोष्ट खावीशी किंवा प्यावीशी वाटते. तसंच आहे. तुम्ही जितकं छान पद्धतीने प्रेझेंट कराल ना मुलांसमोर, मुलं नक्की आवडीनं पितील. तर हे आपलं झालं आहे कैरीचं पन्ह. थोडं फॅन्सी पद्धतीने, मुलांना नक्की आवडणार. तुम्ही करून बघा. एक आई ह्या अशा नवीन नवीन ट्रिक करत असते आपल्या मुलांसाठी. मी सुद्धा केली आहे. तुम्हीसुद्धा करून बघा. नक्की तुम्हालाही आवडेल, तुमच्या मुलांनाही आवडेल. मला कमेंटमध्ये रिप्लाय नक्की द्या. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा.